तारुमाई आणि दादा गोटे यांच्या घरातलं वातावरणही खूप खेळकर, मनमोकळं होतं. दादांचे चुलत बंधू सदू काका खोडकर आणि विनोदी होते, पण मुलास जरब दाखवणारे होते. रोज देवापाशी हात जोडून शुभंकरोती परवचा म्हटलाच पाहिजे, हा त्यांचा दंडक होता. दादांनाही ते बरेच होते. ऑफिसातून आल्यावरही प्रपंचास्तव महाराष्ट्रीय मंडळाचे अकाउंट्स बघायला जात असत. सदू काकांच्या शिस्तीत मुलांना आउटकीपर्यंत पाढे म्हणावे लागत आणि आमचे भाचे ते सर्व काही निष्ठेने करीत असत. दादांचे आणखी दोघे भाऊ म्हणजे कृष्णराव आणि नारायणराव. कृष्णराव हे देहू ऑर्डिनन्स डेपोत होते. नारायणराव न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक होते. खेळांविषयी आणि व्यायामाविषयी ते विशेष दक्ष असत. दर शनिवारी रविवारी मग मी वसूला भेटायला तळेगावी जाऊ लागले. 3:40च्या लोकलने जायलाही हळूहळू सरावले. संध्याकाळी तळेगावहून येताना शिवाजीनगरला उतरताच देहू रोड फॅक्टरीतून आलेले कृष्णराव मला भेटत. मग ते सायकल हातात धरूनच माझ्याबरोबर येत आणि मला शनिपाराजवळील मंत्रीवाड्यात तारुमाईकडे सोडत. हळूहळू बसनं येणंही जमू लागलं, तरी थोडी भीती वाटायचीच. आपण बरोबर हव्या त्या बसस्टॉपवर उतरू की नाही वगैरे. दादांचे एक मामे भाऊ राजाभाऊ ठकार म्हणजे यांचे चुलत चुलते हे बस कंडक्टर होते. ते ड्युटीवर असले की मला अवश्य मदत करीत. असे मी शहराच्या जायंट व्हीलवर तथा आयुष्याच्या रहाट गाडग्यावर फिरत होते. मी आले की वसूला आईबापूंना आगळाच आनंद होई. वसूशी त्याच्या प्रकृतीविषयी, पुण्यातील नव्या गोष्टींविषयी गप्पा होत. आई इतक्या कौतुकाने पाही की मला बोलणेच सुचत नसे. मला आठवे ती अंमळनेरला हर प्रकारची लोणची घाली. कैऱ्यांचे, लिंबू मिरच्यांचे, करवंदांचे, ढकल लिंबांचे, म्हणजे मिठाच्या एक एक थरात लिंब नुसती ढकलून द्यायची. कोणत्याही आजारातनं उठल्यावर या लोणच्यानं तोंडाला चव येईल. दगडीत काढल्यावर साखर मात्र घालावी लागे. बापू मला पायावर घेऊन उंच उडवीत म्हणत, चेंडूसारखी झेलली, झेंडूसारखी चेलली. त्यावर मी निरर्थक बडबडायची, लोणच्याची गाडी तळमळती बायका. बुलाबाईच्या गाण्यासारखीच ही निरर्थक ओळ. म्हणजे बहुधा बायका गाडाभर लोणची घालतात आणि ती मुरतील कशी, खपतील कशी म्हणून तळमळत राहतात. यातूनच कदाचित वाढत्या वयातीलही निरर्थक काव्ये जन्माला आली असावीत. वसूच्या शेजारच्याच खोलीत एक पेशंट नेहमी हिंदी गाणी म्हणून स्वतःची आणि इतरांची करमणूक करी. तो कोकणी होता. त्याच्याजवळ त्याची माय बय ही होती. आई आणि ती बरोबरच धुणी भांडी आदी कामे करत असत. या पेशंटची प्रकृती तशी ढासळतच होती. मध्येच पत्र आले त्याच्या बायकोनी दुसरं लग्न केल्याचं. तरी तो ही ठराविक गाणी म्हणेच. तुम हमारे हो न हो, हमको तुम्हारा ही आसरा, किंवा हमारा कोई भी न यहाँ है, ये दुनिया है, ये दुनिया है. शेवटी गाणी गुणगुणता गुणगुणताच बापडा वर गेला. वसू आता या सगळ्याच्या पार पोचला होता. सतत तो स्थितप्रज्ञपणे विचार करीत बसे. पुढे पैशाचा पर्वत कसा उभारायचा, आई बापूंचे आणि प्रभीचे कसे होणार. पण आमचे मामा प्राध्यापक देवलालकर हे साक्षात कृष्णायसेच त्याच्या पाठीशी उभे होते.
दादा तारुमाईंच्या घरी. श्री शंकर विनायक किंवा नानासाहेब ठकार व सौ पार्वतीबाई ठकार हे तारुमाईचे यजमान वासुदेवराव तथा दादा गोटे यांचे मामे भाऊ व वहिनी. देशसेवेत रमलेले. त्यातून सवड मिळताच येण्याचे त्यांचे हे हक्काचे घर होते. त्यांच्या आत्याबाईंचे. त्यांचे लग्न होताच या आत्याबाईंनीच त्यांचा संसार थाटून दिलेला होता. आता तर ते देशाच्या संसारात मग्न झाले होते. त्यांच्या भावाभावांच्या जावाजावांच्या थट्टा मस्करी करून गप्पा चालत. वर्षभर तारुमाईकडे राहिले होते म्हणूनच हे सर्व मला पाहायला मिळाले. एकदा पार्वतीबाई माझ्याकडे वळून म्हणाल्या, कुठल्या शाळेत जातेस ग तू? कोणत्या वर्गात आहेस? मी खालची मान वर केलीच नाही. दादा म्हणाले, फार लाडूबाई आहे होती. सेवा सदनमध्ये आठवडाभर बसली, पण ती शाळा काही तिला तिच्या अंमळनेरसारखी वाटेच ना. फुटत असलेले रडू मी कसे बसे आवरले. मग नानासाहेब समजुतीच्या स्वरात म्हणाले, हे बघ, शाळेत तर गेलंच पाहिजे. आवडू लागेल इथली शाळाही हळूहळू. नानासाहेबही त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात काही दिवस अमळनेरच्या प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक होते. पण ती शाळा सरकारी ग्रँट घेऊ लागताच त्यांनी सोडली होती. नंतर त्यांनी स्वतःला सत्याग्रह चळवळीत, ग्रामसेवेत, महात्मा गांधी प्रणित विधायक कार्यात, भिल्ल सेवेत झोकून दिले. पण तारुमाईकडे दोघे भेटले तेव्हा भावी काळात हेच माझे सासू सासरे होणार हे कुठे मला माहीत होते. माझा आतेभाऊ बाळ संतही पुण्यातच शिकत होता. तोही तारुमाईकडे येई. एकदा आला असता मला म्हणाला, प्रभे, तू आता असं कर, मी एका चांगल्या बाईंची शिकवणी लावून देतो. मग 8वीच्या परीक्षेसाठी तू अंमळनेरला जा. आपण तुझ्या हेडमिस्ट्रेसना तसं विचारू आणि कळवू. तसे तीर्थरूप बापूंनी केले. मी त्या बाईंच्या शिकवणीला जाऊ लागले. परीक्षा 2 महिन्यांवर आली होती. त्या बाई BSc असल्यामुळे गणित आणि सायन्स उत्तमच घेत असत. पण इतिहास, भूगोल, मराठी, संस्कृत मीच पाठ्यपुस्तके वाचून केले आणि बापूंबरोबर अंमळनेरला परीक्षेत जाऊन चांगले मार्क मिळवले. संस्कृतमध्ये चक्क 78 मार्क. माझा 2रा नंबर आला. अशा रीतीने द्राविडी प्राणायाम करून मी 9वीत गेले. बाळनेच ते माझे वर्ष वाचवले. तारुमाईकडचे दिवस चालले होते. वसूची आणि आई बापूंची आठवण येऊन मला सारखी रडू येई. 1-1.5 वर्षानंतर वसूला तळेगाव हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला खरा, पण त्यात डॉक्टर लोकांचे मतैक्य नव्हते. कोणाचे म्हणणे, पास या विशिष्ट औषधाने आणि विश्रांतीनेच बरे वाटेल, तर कोणाच्या मते फुफ्फुसाचे ऑपरेशन करावे लागेल. वसूचंही याविषयी वाचन चालू असे. वैद्यकीय ग्रंथ, मॅगझिन्स इत्यादी. इतके की मला वाटून जाई, हा डॉक्टरच झाला तर किती बेस्ट होईल. पण त्यासाठी लागणारा पैसा कुठून जमवायचा? आणि त्यावेळी तरी असे होते की पिढीजात परंपरा असेल तेच व्यवसाय सहसा मुले करीत. वकिलांची मुले वकील होत, डॉक्टरांची डॉक्टर. आतासारखी उठकीसूट मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला त्या काळी शक्यही नव्हतं आणि मायबापास परवडतही नव्हतं. 1.5 वर्ष असे तरंगत घालवून आणि अनेक डॉक्टरांच्या अनुभवी मतांनीही त्याची खात्रीच पटली की आता ऑपरेशन खेरीज पर्याय नाही. पण डॉक्टर कोण? आई बापूंचे छोट्या प्रभीचे भवितव्य काय? शिवाय प्रश्न होताच, टू बी ऑर नॉट टू बी. ही शस्त्रक्रिया कितीशी यशस्वी होते याविषयी ठाम माहिती कुठूनच मिळत नव्हती. मग डिस्चार्ज मिळताच आम्ही प्रथम अंमळनेरला गेलो. आई बापूंनी हौसेने बांधलेले घर विकूनच आता पुण्याला जायचं होतं.
कारण आणखी काही उपचारांसहही तळेगावापासून पुणे तसं जवळ होतं. एवढ्या मोठ्या घराची किंमत हवी ती आलीच नाही. काही दिवस थांबूनही शेवटी तोटा सोसूनच विकावं लागलं. आई बापू शांत होते. डोळ्यातून पाणीही त्यांनी काढलं नाही. ढग जमत होते, पण त्यातील पाणी जणू आटलं होतं. वसूला खरी विश्रांतीची आवश्यकता होती. पण आम्ही प्रथम पुण्याला जायचं ठरवलं. बरं, पुण्याला जायचं तर राहायचं कुठे हा मोठाच प्रश्न होता. पण तोही कृपाळानेच सोडवला. त्यावेळी नुकत्याच सुरू झालेल्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये बाबा काकांनी नोकरी सुरू केली होती. ते जळगावला राहण्यास गेले होते. त्यामुळे त्यांचे पुण्यातील वाडेकर चाळीतील घर रिकामच होतं. ते तात्पुरतं आम्हाला राहायला मिळालं. काही दिवसांपुरती तरी राहायची सोय झाली. अंमळनेरचं घर विकून सर्व सामानांनिशी आम्ही तिथले रहिवासी झालो. भावे स्कूल. मी पेरुगेट भावे स्कूलमध्ये जाऊ लागले. घरापासून ही शाळा अगदी जवळ होती. मैत्रिणीही छान भेटल्या. रत्नप्रभा शेडगे ही माझी खूपच निकटची मैत्रीण झाली. ती चित्र फार छान काढत असे, अगदी लाईव्ह. किटलीतून बदामी रंगाच्या चहाची धार पडते हे तिचे साधे चित्र मला अजून आठवतं. बाकीच्याही मैत्रिणी तशाच निकटच्या होत्या, पण त्या लांब राहत असल्यामुळे कधीतरीच खूप वेळ येणं होई. तसं माझं घर शाळेजवळच असल्यामुळे मधल्या सुट्टीत सगळ्यात थोडा वेळ घरी येत असू. यातील दोघी म्हणजे उषा तथा काशी गाडगीळ, तिच्या वडिलांचे लक्ष्मी रोडवर उंबऱ्या गणपती चौकात चहाचं दुकान होतं. बापू नेहमी तिथूनच चहा आणत. अनंत चतुर्दशीला गणपती बोलवण्याची मिरवणूक पाहायला त्यांच्या दुकानी जाऊन बसल्याचं आठवतं. दुसरी मैत्रीण कुसुम तथा अक्का भिंगे, अतिशय प्रेमळ आणि जीव लावणारी. भावे स्कूलमध्ये मी रमले याला कारण ह्या मैत्रिणी आणि तेथील आमच्या वेळचे शिक्षक उपनिषद तीर्थ द वा जोग आणि त्यांच्या भगिनी पेंडसेबाई या होत्या. जोग सरांनी सर्व वर्गाला संस्कृत कादंबरी वाचून दाखवली आणि समजावूनही सांगितले होते. 8वीचे संस्कृत स्वयच शिकले असल्यामुळे मला त्यात खूप औत्सुक्य वाटे. श्रीयुत आठले सर आणि तिरंग बापट सर इंग्रजी फार सुंदर शिकवीत. बापट सरांनी माझ्याकडून डॅफोडिल्स या कवितेचा मराठी काव्यानुवाद करून घेतला. तसेच कविवर्य भा. तांबे यांची प्रसिद्ध कविता मधुगड यासारखे चित्रकाराचे मनोगतही मला लिहायला सांगितले. सर्व कविता मला आठवत नाही, पण मधु मागसी माझ्या सख्यापरी, मधु घटची रिकामे पडती घरी यासाठी मी असं काहीतरी लिहिल्याचं स्मरतं. जाणतो मी तव तरुण मानसाला, तसे मजपासून काय हवे तुझला. रंग पूर्वीचे कुंचलित नुरले, चित्र ईशाचे मनपटी उरले. सौ शकुंतला लिमयेबाई सायन्स फार सुंदर शिकवायच्या. मी त्यांची फार लाडकी होते. त्यांच्यावरही स्नेहसंमेलनात मी कविता केली होती. तीही सबंध आठवत नाहीये. लिमयेबाई किती स्मार्ट, हुशार, पोर्शन संपवती किती झरझर, हॉर्सशू मॅग्नेटमध्ये जैसी कॉईल फिरते पहा भराभर. श्रीयुत कृष्णदेव मुलगुंद हे चित्रकलेचे शिक्षक, पण त्याहीपेक्षा ते स्वतःच्या कविता वाचून दाखवेत. त्यांची पत्नी किती टापटिपीची आहे ते त्यातून दिसत असे. एक ध्रुवपदच तेवढे आठवते. मांडणीवरचे डबे घासूनी ठेवी चकचकीत. घाशीराम कोतवाल या नाटकातला नृत्याचा महत्त्वपूर्ण भाग हा त्यांनीच सांभाळला होता. शालेय दिवस आठवताना ते कोवळं वय, ती निरागसता,
स्वप्नात पाहिल्या ऐशीच स्मरते. लहानसं झाड, इवलंसं फूल, छोटंसं मूल, त्याचं गोंडस झबलं, तसंच हे निरागस बालपण. कविता शाळेच्या नियतकालिकात प्रसिद्ध होणं, यातही आकाशा एवढा आनंद असतो. ते सारे दिवस रागूंच्या थव्या आयसे आपल्या समोरून उडून गेले, याचीच फार रुखरुख लागून राहते. आता बॉन्सायची नवीन फॅशन घराघरातून बोकाळलेली आहे. पण मोठं तर व्हावंच लागतं. मनाविरुद्ध वाढावंच लागतं. टक्के टोणपे खावेच लागतात. तसे मीही पोटभर खाल्ले आहेत. ते दिवस पुन्हा ओढून आणण्याचा खुलचट प्रयत्न म्हणजेच हे आत्मकथन. वाढत्या वयात आपल्या मुलामुलींमधूनच आपण ते दिवस पुन्हा अनुभवतो. त्या ट्रिपा, त्या तयाऱ्या, थट्टा मस्करी, आपल्याही काही आठवणी असतात. पण म्हणतो केवळ नीट जा बरं का ग सगळ्या. टू बी और नॉट टू बी. वसूची अवस्था ऑपरेशनचे वेध लागून अधांतरी असली तरी आता आई बापूंसह आम्ही एकत्र झालो होतो. तोही आनंदच होता. आणि एके दिवशी अचानक नंदुरबारपासून आई बापूस मानणारा श्रीयुत राजा उदारे देवदूता ऐसा प्रकटला. तो आता पुण्यात नोकरीनिमित्त स्थायिक झाला होता. त्याचेही एक फुफ्फुस मिरज येथील हॉस्पिटलमध्ये काढून टाकण्यात आले होते. मग चक्र भराभर फिरली. उदारेनेच डॉक्टर मेंडोन्सा यांच्या पुण्यातील कन्सल्टिंग रूमचा पत्ता सांगितला. वसूची त्यांनी तपासणी करताच ऑपरेशन ठरले. पाबळकर नर्सिंग होममध्ये ॲडमिट करून वसूच्या 5 बरगड्या डॉक्टर मेंडोन्सा यांचे कुशल हातांनी काढल्या गेल्या. ऑपरेशन होईतो मी आणि बापू जिन्यात बसून होतो. आई तिथेच नामजप करीत बसली होती. ऑपरेशन 3-4 तास चाललं होतं. ऑपरेशन होता डॉक्टर मेंडोन्सांनी बापूंना वर बोलावलं. त्यांच्या पाठीवर प्रेमानं हात ठेवून म्हणाले, ओल्ड मॅन, ऑपरेशन बेस्ट झाला. तुझा सण आता डे टू डे बराच होईल. सर्वांचा जीव खाली पडला. आईने हात जोडून डोळे पुसले. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी स्वतः त्याला हलकंच उठवलं. हाताला धरून खोलीत फेऱ्या मारल्या. 8 दिवसात वसू घरी आला. तिथून पुढं त्याची रिकव्हरी लवकरच झाली. केवळ राजा उदारे भेटले म्हणूनच खरोखरे दिवस आले. एरवी जास्त दिवसही जाऊन निर्णय न होता डॉक्टर मेंडोन्सांसारखा डॉक्टर न भेटता तर काय झालं असतं, कल्पनाच न केली बरी. तेव्हापासून डॉक्टर मेंडोन्सा आई बापूंच्या देव्हाऱ्यात जाऊन बसले ते कायमचेच. इकडे वसूचे ऑपरेशन चालू असता तिकडे शांताताईच्या घरी चोरीचे नाट्य चालू होते. दोघेही सकाळपासून दवाखान्यात येऊन बसले होते. घरी परत जातात तो दार सताड उघडे, वस्तू इतस्ततः पडलेल्या. शेजारीही पहाटेच कामावर जात. वर राहणारी मालकीण सभ्य चोरटी ठरली. तिच्या गच्चीत नंतर अनेक तिचाकी सायकलींसह चोरीचे मामले सापडले. गप्पा मारायलाही मालकीण खाली येई तेव्हाच प्रत्यक्ष शांताताईचे तोंडून भावाच्या ऑपरेशनची वेळ ती 3-4 तास नसणार हे तिने हेरलं होतं. फक्त शांताताई अलाहाबाद येथे असताना घेतलेला श्री बुट्टीघणाचा ब्लाऊज व तांदळात पुरून ठेवलेला चपलाहार जिथल्या तिथं सापडला. मग विश्रांतीनंतर वसूने फर्ग्युसन कॉलेजमध्ये BSc साठी ॲडमिशन घेतली. मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्स ग्रुपला. एकूणच स्वभाव गप्पिष्ट असल्यामुळे कॉलेजच्या मित्रमंडळीत तो रमून गेला. एखादा झुरतच राहता तर घर असं पूर्वीसारखं वर येतं का? 7-8 मित्रांचा त्याचा ग्रुप होता. सर्व गाण्याच्या आवडीतलेच होते. आता अमेरिकेत असलेले डॉक्टर सुधाकर धर्माधिकारी हेही त्याचे प्रिय मित्रच. ते पट्टीचे गाणारे, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल
हे भजन ते अप्रतिम गात. सुप्रसिद्ध लेखक म ना अद्वंत यांचे पुतणे श्रीयुत पद्माकर अद्वंत हेही त्याचे जीवश्च मित्र. वसूचे आणखी 2 बालपणापासूनचे जीवश्च मित्र म्हणजे निळू जठार आणि राजा ठकार, म्हणजेच आमचे हे. या तिघांचे जीवन प्रवाह सतत एकमेकांना स्पर्शत पुन्हा विलग होत. आता पुन्हा पुण्यात एकवटले आहेत. आठवणी इतक्या दाटून येत आहेत आणि माणसे आणि घटना यांची इतकी घट्ट गुंफण आहे की त्या वेगवेगळ्या काढून संगतवर लिहिणं मला कठीण जात आहे. तरी पण मी प्रयत्न करते. निळू जठार हा शिक्षक श्रीयुत बाना जठार यांचा मुलगा. अंमळनेरला अगदी मराठी पहिलीपासून ते इंग्रजी 4थी पर्यंत तो आणि वसू बरोबरच होते. दोघे 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेसही बरोबर गेले होते. प्रामाणिक मास्तरांसंगे. अंमळनेर सेंटर नव्हतं, त्यामुळे जळगावला जावं लागे. खुर्चीवर चढून मी गॅलरीतून ते दिसेनासे होईपर्यंत पाहत होते. नंतर कितीतरी वेळ समोरचे अर्धवर्तुळाकार क्षितिज ज्याला क्षितिज म्हणतात हेही वसूनच सांगितलं होतं. मॅट्रिक नंतरची कॉलेजची 2 वर्षे वसू आणि निळू अंमळनेरला पुन्हा एकत्र आले. नंतर मात्र निळू एअरफोर्समध्ये गेला आणि पुढे मुंबईच्या भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये बडा अधिकारी झाला आणि निवृत्तीनंतर आता पुण्याला स्थायिक झाला. मध्यंतरात चारू परिचारकशी त्याचे लग्न झाल्यामुळे आमचे आणखी अनुबंध निर्माण झाले. वडिलांनी खानदेशात जे देशसेवेचे कार्य सुरू केले होते त्यामुळे राजा ठकारचे बालपण धुळे आणि नंदुरबार येथे गेले. नंदुरबारला मराठी 4थी पास होतो तोच 1942च्या चळवळीत आई वडील म्हणजे श्री शंकरराव आणि सौ पार्वतीबाई ठकार दोघेही तुरुंगात गेले. राजा आणि त्याची धाकटी बहीण विद्या पुण्याला कसबा पेठेत धडफळ्यांच्या वाड्यात. त्यांचे आजोबा म्हणजे श्रीयुत वि बा पोद्दार राजाच्या आईचे वडील आणि मामा राहत असत. त्यांच्याकडे 3 वर्षे राहिले. जुलमी इंग्रज सरकारने दडपशाही चालवली आहे. इंग्रजी शाळेत किंवा इंग्रजी पहिलीत आपण जायचेच नाही असा निर्धार करून राजा कसबा पेठेतील 8 नंबरच्या शाळेत मराठी 5वीत दाखल झाला. 3 वर्षांनी व्हर्नाक्युलर फायनल होईतो चळवळही थांबली होती. सर्व ठकार कुटुंब नंदुरबारला परतलं. नेहमीच्या पद्धतीनं इंग्रजी 3 इयत्तांसाठी वर्ष न घालवता सुटीत अभ्यास करून राजाने इंग्रजी 3रीची परीक्षा दिली. 4थीचं 1 वर्ष तिथेच करून 5वी ते 7वी मॅट्रिक अंमळनेरच्या प्रताप हायस्कूलमध्ये केलं. अंमळनेरला त्यावेळी मॅट्रिकचं केंद्र नव्हतं. राजा धुळे केंद्रातून परीक्षेला बसला. तिथं तो पहिला आला. त्यावेळी तो आणि निळू तिथे एकत्र होते. त्या काळात आम्ही म्हणजे जुमडे कुटुंब भुसावळला होतो. राजा आणि निळू एकदा सुटीत आमच्याकडे आले होते. तेथील एकमेव प्रेक्षणीय स्थळ म्हणजे तापी नदी. वाळवंटात टरबुजांच्या वाड्या असत. या जागेस इंजिन घाट असं म्हणत. तिथे आम्ही ट्रिपला गेलो. म्हणजे मी 10-1 वर्षांची होते. पिकनिक स्पॉट आदी शब्द त्या काळी रूढ नव्हते. शांताबाई सुमाताई सासरी गेल्यापासून वसूच माझा एकमेव आधार होता. मैत्रिणी असत, पण त्या थोड्या वेळा पुरत्याच. घरातच रमण्याची जी सवय होती ती आता मी थोडी मोठी झाल्यामुळे वसूशी गप्पा मारून भागू लागली. वसूचीही जणू मी शेपूटच बनले. इंजिन घाटावर टरबुजे खाण्याची खूपच मजा आली. निळू तर माझ्या बालपणापासूनचा परिचयाचा. पण खादीचा शर्ट पायजमा घातलेला राजाही अपरिचित वाटलाच नाही. झोपाळ्यावर बसलो की तो प्रभात फेरीतील गाणी
गोड आवाजात म्हणत असे. अनन्यसाधारण सासू सासरे. चळवळीच्या काळात ज्या धडफळे वाड्यात राजा आणि विद्या राहिले, तो वाडाही वसुधैव कुटुंबकम असाच होता. यांच्या कमला मावशी म्हणजे सिंधुताई धडफळे व त्यांचे पती जगन्नाथराव, दीर, जाऊबाई, पुतणे, पुतणसुनाही तिथं एकोप्याने राहत. यांचे आजोबास तिन्ही जावई आगळे वेगळेच भेटले. नानासाहेब ठकार, जगन्नाथराव धडफळे आणि भीमराव खेडगेकर म्हणजे यांच्या सुलोचना मावशींचे पती. नानांनी तर सर्व आयुष्य देशसेवेत वेचले. 42 मध्ये सासूबाईंबरोबर कमला मावशीही सत्याग्रह करून तुरुंगात गेल्या होत्या. जगन्नाथराव धडफळे म्हणजे हरहुन्नरी व्यक्तिमत्व. कुठे साबणाचे कारखाने काढ, कुठे सुवासिक तेल बनव, नाना उद्योग त्यांनी केले. कॉन्ट्रॅक्ट प्रचंड होतं. किंबहुना त्यांच्या विनोदी स्वभावामुळे आणि कर्तबगारीमुळे ते वाढले. शेती केली, वेळ आली तेव्हा सायकलीवरून दुधाचे रतीबाई घातले. आम्हा पैसाही मिळवला. हुसेनभाई नामक तुपाच्या व्यापाराचे ते उजवे हात होते. अनेकांना पैशाची आणि अन्य मदत केली. मूलबाळ जगले नाही तरी कधी त्याविषयी गाथा वळल्या नाहीत. भावांची, साडूंची सर्व लेकरे आपलीच मानून प्रेम करीत राहिले. कमला मावशींची त्यांना सार्थ साथ लाभली. प्रख्यात नाटककार राम गणेश गडकरी शेजारीच एका वाड्यात राहत. त्यांची आणि जगन्नाथरावांचे बंधू भालचंद्र पंत यांची लग्नाची वरात एकाच वेळी कसबा गणपतीचे दर्शनास आली होती, असे अनेक किस्से जगन्नाथराव तथा तात्या काका यांच्या तोंडून ऐकायला मिळत. श्रीयुत भीमराव तथा बेथूजी गुरुजी खेडगीकर हे हैदराबाद लढ्याचे अध्वर्यू स्वामी रामानंद तीर्थ यांचे बंधू. अंबेजोगाईतील स्वामीजींनी सुरू केलेले शिक्षण कार्य त्यांनीच पुढे नेलं. संस्थेचा वटवृक्ष आकाशापावत भिडवला. आजन्म खादीदारी. त्यांचे चिरंजीव डॉक्टर दिलीप खेडगीकर नेत्रतज्ञ. तीर्थरूप सुलोचना मावशी SNDTच्या GA. आंबेजोगाईला जिण्या सुरुवातीस पुष्कळ खडतर होतं, त्यातूनच काही काळ शिक्षण कार्यही केलं. आपल्या गोड स्वभावाने सर्वत्र लोकप्रिय. आता मुला नातवंडांसमवेत समाधानात आयुष्य व्यतीत करीत आहेत. 25हून अधिक वर्षे खानदेशात कार्य केल्यानंतर तीर्थरूप नानांनी म्हणजे माझ्या सासऱ्यांनी मुलांच्या पुढील शिक्षणाच्या निमित्ताने पुण्याला बिऱ्हाड केलं आणि ग्रामोद्योग, कुटीर उद्योग या संबंधात काम सुरू केलं. त्या कामासाठी अनेक ठिकाणी जात असत. एक वर्षभर आळंदी येथे होते. त्यावेळी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करून त्यातील निवडक 700 ओव्यांचा ज्ञानेश्वरी सार हा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यास प्रस्तावना लाभली पुण्यशील प्राध्यापक मामासाहेब दांडेकर यांची. जयाचे ऐहिक धड नाही, तयाचे परत्र पुससी काई हे ज्ञानदेवांचे वचन मुखपृष्ठावरच छापले आहे. असं माझं सासर आजवर पाहिलेल्या सर्वच कुटुंबांहून आगळं वेगळंच आहे. आई म्हणायची, मागल्या जन्मीची पुण्याईच ही, मोठ्या जावयांचे मामेभाऊ. म्हणून नानासाहेब, पार्वतीबाई, आईबापूंना आमच्या जन्माच्या आधीपासूनच ठावे होते. आप्पाच्या मुंजीत नानासाहेबांनी त्याला रामरक्षेचं पुस्तक दिलं होतं. त्यातूनच आम्ही मुलांनी रामरक्षा पाठ केली होती. तीर्थरूप नाना 1918 मध्ये BA झाले. कोणतेही सुखकर सरकारी पद त्यांना सहज मिळालं असतं, पण त्यापूर्वी देशसेवेचे विचार मनात घोळवत लोकमान्य टिळकांना भेटले होते. त्याविषयी त्यांच्या शब्दात मी हे
सांगत आहे आता पुढे. कॉलेजमध्ये असतानाच मी एक ग्रामसेवेची छोटीशी योजना एका कागदावर लिहून काढली आणि शिक्षणक्रम पुरा होताच ती योजना अंमलात आणावी असा मला ध्यास लागला. 1916 साली लोकमान्य टिळक विलायतेस जाण्यासाठी निघाले. मोठी हिंमत करून मी त्यांची मुंबई येथे सरदार गृहात भेट घेतली आणि त्यांना वर उल्लेखिलेला ग्रामसेवेच्या योजनेचा कागद दाखवला. त्यांनी तो वाचून पाहिला आणि गंभीर परंतु स्मितयुक्त चर्येने माझ्याकडे पाहून म्हणले, योजना ठीक आहे, पण अंमलात कोण आणणार? पाहीन खटपट करून असं काहीतरी पुटपुटत तो कागद घेऊन त्यांच्या पाया पडून तेथून निसटलो. तो प्रसंग मी जन्मभर विसरणं शक्य नाही. लोकमान्यांच्या चर्येचा आणि उद्गारांचा माझ्या अंतःकरणावर कायमचा ठसा उमटला. योजनांचा तुटवडा नाही, कार्यकर्त्यांचा तुटवडा आहे, असाच त्यांच्या उद्गारांचा आणि चर्येचा मी अर्थ केला. असा एक कार्यकर्ता होण्याचे भाग्य मला लाभावे एवढीच मी प्रार्थना करू लागलो. राष्ट्रात गांधीयुगाचा उदय अजून व्हायचा होता. त्यापूर्वीच 1918 मध्ये तीर्थरूप नाना साबरमतीच्या आश्रमात जाऊन महात्मा गांधींना भेटले. आश्रमात चाललेले कार्य पाहून त्यांनी पुढील ग्रामसेवेची दिशा निश्चित केली. त्यासाठी खान्देश जिल्हा निवडला. धुळ्यापासून काही अंतरावर सवाई मुक्टी या खेड्यात कार्य सुरू केलं. उद्योग मंदिर सुरू करून कापूस पिंजण्यापासून कापड विणण्यापर्यंत खादी उत्पादनाला आरंभ केला. दिवसाची आणि रात्रीची शाळा सुरू केली. पुढे सातपुड्याच्या भागातील भिल्लांच्या सेवेत आयुष्य झोकून दिलं. सर्वत्र तीर्थरूप सासूबाईंची त्यांना साथ होती. उभयतांनी भिल्ल मुलांना अंघोळी घालण्यापासून कामं केली. भिल्ल सेवा मंडळ स्थापून दुर्गम प्रदेशात शाळा काढल्या. त्यातून शिक्षण घेतलेले काही पुढे आमदारही झाले. भिल्ल तरुणांमध्ये तीर्थरूप नानांच्या कार्याने मोठी जागृती होऊन अनेक कार्यकर्ते तयार झाले. तीर्थरूप नानांच्या स्मरणार्थ त्यांचे नाव देऊन धडगाव इथे त्यांनी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालये काढली. त्यांची मोठी प्रगती झाली आहे. तीर्थरूप नानांची जन्मशताब्दी 1993 मध्ये सवाई मुक्टी आणि धडगाव येथील जनांनी मोठ्या उत्साहात साजरी केली. घराघरांवर तिरंगी गुढ्या उभारल्या होत्या. अंगणातून सुंदर रांगोळ्या रेखलेल्या होत्या. प्रचंड मिरवणूक निघाली. तो सर्व सोहळा बघून आणि लोकांची इतक्या वर्षानंतरही असलेली नानांवरील निष्ठा पाहून माझे डोळे खूपच पाणावले. ग्रामसेवेच्या आणि भिल्लसेवेच्या कार्याबरोबरच दोघांचीही वेळोवेळीच्या स्वातंत्र्य संग्रामी उडी होतीच. 1930, 1932, 1942 या तिन्ही चळवळीत उभयता जेलमध्ये होते. 1932 मध्ये राजाच्या वेळी दिवस भरले होते, पण एक सभा ठरली होती, तिच्यासाठी अध्यक्ष मिळत नव्हते. धुळ्यात कार्यकर्ते रोज सभा भरवत. सरकार अध्यक्ष व वक्ते दोघांनाही पकडून नेत असे. पण मला पकडले तर मी जेलमध्ये जाण्यास तयार आहे, माझे नाव जाहीर करा, असं त्यांनी कार्यकर्त्यांना ठाम सांगितलं. CIDचे लोक त्यांना त्यांच्या साहेबाकडे घेऊन गेले. साहेबांनी समजूत घालण्याचा पुष्कळ वेळा प्रयत्न केला, पण सासूबाईंचा निर्धार पक्का होता. साहेबांनी तशीच त्यांची जेलमध्ये रवानगी केली. रात्र झाली होती. मेट्रनने एका खोलीत कोंडलं. सभेचं ठिकाण जवळच होतं. तिथून एकसारख्या आरोळ्या ऐकू येत होत्या. रात्रभर झोप नव्हती. सकाळी सासूबाईंना पोलीस पहाऱ्यात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. 7-8 तासांनी मुलगा झाला, तोच राजा. मग पोलीस पहारा काढून घेऊन त्यांना सोडून दिलं. राजाचे वडीलही जेलमध्येच होते. त्यांना 11व्या दिवशी मुलगा नेऊन दाखवला. लोक त्याला जेल्या श्रीकृष्ण म्हणत. तो वर्षाचा असताना त्याला घेऊन त्या पुन्हा तुरुंगवासिनी झाल्या होत्या.
उभयतांविषयी नंतर 2 पुस्तके झाली. एक तीर्थरूप सासूबाईंनी स्वहस्ते लिहिलेले आत्मचरित्र जागतो संयमी तिथे. हे त्यांच्याकडून अगदी सहजच लिहिलं गेलं. त्यामुळेच ते अत्यंत अकृत्रिम झालं. 1964 मध्ये तीर्थरूप नाना गेल्यानंतरची गोष्ट. पुण्याला आम्ही 12 नंतरच निवांत जेवत असू, मुलं शाळेत आणि या ऑफिसात गेल्यावर. मी काहीबाही करीत असताना वा जेवताना चळवळीच्या दिवसातले वातावरण त्या इतकं चित्रमय उभं करीत की मी मोहूनच जाईल. एका दिवशी मी त्यांना म्हटले, हे सारे तुम्ही लिहून काढावे असे मला मनापासून वाटते आहे. प्रथम त्यांना वाटत होतं, कसं लिहू सगळं, कसं जमेल. पण एकदा त्या अशाच कीर्तनकारी ओघवत्या शैलीत त्यावेळच्या आठवणी सांगत असता लेखणी आणि कागद त्यांच्या स्वाधीन केले आणि जणू त्या लेखणी कागदांच्या स्वाधीन झाल्या. तीर्थरूप नानांनी ग्रामसेवेचे काही अनुभव लिहून ठेवले होते. आताच्या पिढीतल्या माणसांना कल्पनाही करता येणार नाही अशा परिस्थितीत या लोकांनी ही कामे केली. त्यांचाही अंतर्भाव करून तयार झालेले हे पुस्तक मॅजेस्टिक प्रकाशनने 1982 साली प्रसिद्ध केलं. सुहृदांच्या नाना सासूबाईंविषयींच्या आठवणींचे पुस्तक देशाचा संसार हे नंतर साधनाच्या श्रीयुत यदुनाथजी थत्ते यांच्यामुळेच प्रकाशित होऊ शकले. जागतो संयमी तिथेच्या वेळीच पुष्कळच्या आठवणी जमा झाल्या होत्या. यदुनाथजींच्या सांगण्यावरून आणखीही जमा केल्या. पुस्तक छापण्याच्या वेळी यदुनाथजी संपादक पदावरून निवृत्त झाले होते. मग उर्वरित काम श्रीयुत नानासाहेब डेंगळे यांनी केले. यदुनाथजींनी साधनासाठी परीक्षणार्थ 10-12 पुस्तकंही माझ्याकडे पाठवली होती. उद्योग मंदिर सारखे कार्य इतरत्रही व्हावे या तळमळीने तीर्थरूप नाना प्रचारार्थ हिंडत असत. एकदा काही कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ते खादीचे गठ्ठे, पिंजण वगैरे बऱ्याच सामानासह बैलगाड्यांनी 4 दिवस प्रवासाला गेले होते. त्यावेळी झालेल्या खर्चाच्या पैचा हिशेब त्यांनी सादर केला होता. तो नमुना जागतो संयमी तिथे या पुस्तकात बघायला मिळतो. सार्वजनिक पैशाच्या विनियोगाच्या बाबतीत किती दक्षता बाळगायला पाहिजे याचा तो जणू वस्तुपाठच आहे. सांप्रतच्या किती बेहिशेबी जगात आपण जगतो आहोत त्याची लाज वाटून जाते. आता सरकार तर काय, सर आणि कार या 2 शब्दातच मग्न असतं. त्याच पुस्तकाचे अखेरीस दिलेल्या एका पत्रात सासूबाई वयाच्या 22व्या वर्षी लहानग्या चंद्रकांतास बरोबर घेऊन सोलापूरला महात्मा गांधींना भेटल्या. त्याचे चित्रमय वर्णन आहे. खेड्यात काम करण्याची तयारी आहे का? तुम्हाला पैशाची जरूर काय? पैसे शिल्लक कशासाठी ठेवायचे? मुलांच्या शिक्षणाकरताच ना. पण आई बापांसारखे शिक्षण कोणीच देत नाही. या महात्माजींच्या प्रश्नांना सासूबाईंनी सडेतोड उत्तर दिली. मुलाखत रात्री 12 वाजेपर्यंत चालली. त्यामुळे सासूबाईंना आणखीही पुष्कळ बोलायचं होतं, पण ते राहून गेलं. नानांची लवकरच महात्माजींशी बारडोलीला भेट होणार होती. त्यावेळी त्यांनी ते त्यांच्याशी बोलावे असे सुचवित. सासूबाई लिहितात, आई बापांना जेवढे येत असेल तेवढेच ते शिकवतील. त्यापेक्षा जास्त शिकवायचे असल्यास शाळेची जरूर आहे आणि शाळेत जावयाचे म्हणजे पैसे पाहिजेत असे मी सांगितले. पण हा इतका बारीक प्रश्न विचारलेला मला आवडलाच नाही. महात्मा गांधी म्हणतात की निरक्षर माणसास सुद्धा वाटेल तितके काम करण्यास वाव आहे. पण शिकलेल्या माणसाच्या हातून जसे काम होतं तसं अशिक्षित माणसाच्या हातून होणार नाही. महात्माजी पुष्कळ शिकून बॅरिस्टरीचा अभ्यास करून खूप पैसा मिळवून आकांक्षा पूर्ण करून देशी परदेशी हिंडून सर्व जगाचा अनुभव घेऊन पुन्हा त्यांनी माघार खाल्ली आहे. म्हणूनच ते आज महात्मा या पदाला पोचले आहेत. त्यांच्या इतके जरी नाही तरी साधारण उच्च शिक्षण मुलांना दिलंच पाहिजे आणि ते आईबापांपासून मिळणे शक्य नसते.
ते शाळेत जाऊन पैसा खर्च केल्याशिवाय मिळत नाही. शिक्षणाशिवाय मन थोर होत नाही आणि प्रकृतीस सांभाळून काम करावे. पूज्य महात्माजी आपल्या प्रकृतीस कितीतरी सांभाळत असतात. अ पिक्चर ऑफ हेल्थ अँड ब्युटी म्हणून महात्माजींचे सचिव महादेवभाई देसाई यांनी गौरवलेला सुदृढ तेजस्वी चंद्रकांत 2 दिवसांच्या तापाचे निमित्त होऊन मृत्यू पावला. डॉक्टर 3 मैल लांब होते. पायी चालत जाऊन स्नेही मंडळी त्यांना घेऊन आली, पण उपयोग झाला नाही. मुलगी तारामतीही फार हुशार होती, पण 7 वर्षांची असतानाच सवाई मुक्टीला ती निवर्तली. कुठल्या तरी गावाहून वैद्याला आणले, पण तिला वेळेवर डॉक्टरी उपचार करता आले नाहीत याची ह्यांना फार खंत वाटली. पण सर्वच खेड्यातल्या लोकांची अशीच परिस्थिती असते हे ते पाहत होते. शेवटी काहीच इलाज नसतो. सहन करीत राहणे आणि आपले कर्तव्य करीत राहणे, असे सासूबाईंनी लिहिलं आहे. सासू सासऱ्या स्मरून 1969 साली गांधी जन्मशताब्दीपासून मी संपूर्ण खादीधारी झाले, केवळ गृहीचा नंदादीप तेवत राहावा म्हणून. सांप्रत मात्र कशासच मूल्य उरलेले नाही. परी वाटते खादीचा काय अपराध. ती पेहणणाऱ्या पांढऱ्या शुभ्र बगळ्यांनीच सगळा चुथडा केलेला आहे. तीर्थरूप नाना नाहीसे निष्ठावंत निस्वार्थी कार्यकर्ते त्यावेळीही विरळच होते. आता तर फार वर्षांपासून त्यांची हिमालयाच्या परिसरात राहण्याची मनीषा होती. ती पुरी करीत महात्माजी राहिलेल्या कौसानी अल्मोडा येथे केले होते आणि तिथेच 1964 मध्ये ते परलोकवासी झाले, केवळ 71 वय असताना. तेही त्यांचं भाग्यच म्हणायचं. देशाची चाललेली वा चालवलेली ही दैना पाहून ते घुसमटले असते. सासूबाई 1987 मध्ये देवाघरी गेल्या. त्या आणि कमला मावशी अविरत कीर्तन रंगलेल्या होत्या. मला सख्खा दीर नसला तरी चुलत दीर जावाही सर्वांस जीव लावणारेच होते. यांचे थोरले चुलते तीर्थस्वरूप अण्णा काकाही भावाने जन्मभर देशकार्य केले हे स्मरत आजन्म खादी वापरीत असत. माझ्या सासराविषयी प्रिय शांताबाई शेळके यांच्या गोड पिंग्यातूनच सांगणे अधिक भले होईल. चुलत सासूबाई तीर्थरूप यमुना काकू तर हुबेहूब या पिंग्यातल्या आयशाच. पिंगा. माझा सासरा नाही अन्यायी, थोर पुण्याई, पोरी पिंगा ग पोरी पिंगा. माझी सासू ग शाल मायेची, छाया आईची, पोरी पिंगा. माझा दीर ग मोठा उदार, त्याचा आधार, पोरी पिंगा. माझी जाऊ ग लोणी, मऊ ग पाया शिवू ग, पोरी पिंगा. माझी नणंद कोर चंद्राची, नार इंद्राची, पोरी पिंगा. पतिराजांचं मन सोन्याचं, पाणी गंगेचं, पोरी पिंगा. तीर्थरूप नानांचे धाकटे बंधू शिवराम विनायक ठकार उर्फ बाबा काका हे हायस्कूलमध्ये इंग्रजीचे अध्यापक होते. कविता करण्याचा छंद त्यांना होता. इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीवर कविता करून त्यांनी राणीला पाठवली होती आणि त्याविषयी कौतुकपर उत्तरही राणीकडून त्यांना आलं होतं. या 3 भावांची धाकटी बहीण गंगाबाई तथा बगुताई भालेराव, त्यांचे पती श्रीधरपंत शेतकी खात्यात अधिकारी होते. इतर अनेक विषयात त्यांना गती होती. भगवद्गीतेवर त्यांनी लिहिलेल्या गीता परिवर्तन या ग्रंथाला बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांनी पुरस्कार दिला होता. आईन्स्टाईनच्या सापेक्षता सिद्धांतावरचे त्यांचे लेख ज्ञानप्रकाशमध्ये प्रसिद्ध झाले होते. भूकंप
आणि सहजीवन. मधले एक लाजून नव्हे चुकूनच लिहायचं राहून गेलं. मी 10वी-11वीत असतानाच आमचं लग्न ठरलं. आम्ही फिरायला जाऊ लागलो. दोन्ही घरास तो धक्काच होता तसा. बापूंनी मात्र सुखाचा निश्वासच टाकला. एकतर वसूचा परममित्र, थोरले जावई वासुदेवराव यांच्या मामे भावाचा, आदरणीय नानासाहेबांचा सुपुत्र, MSc होताच नोकरी मिळवेल. ठकारांकडे मात्र छोटासा भूकंप झालाच. आधीच कलकत्त्याचे M.Tech सोडून आलेला मुलगा, अजून नोकरी नाही आणि या शाळकरी पोरीशी लग्न ठरवून बसला. कलकत्त्याच्या मच्छीमारीशी त्याचे जमेना. शिक्षणाचे अनिश्चित फलित व प्रचंड खर्च समोर दिसू लागला. म्हणूनच खरे तर ते परत आलेले आणि त्यानंतरच पुन्हा फर्ग्युसनमध्ये आणि विद्यापीठात पुढचं शिक्षण चालू असता ते वसूकडे गप्पा मारायला येऊ लागले. आणि तेव्हाच कविवर्य विंदा करंदीकर यांचे कविते ऐसे प्रेम करावे असे, परंतु प्रेम करावे हे कळल्याविण, असे नकळताची प्रेम जडले. थंडीचा मोसम, औत्सुक्यपूर्ण हवा हे मला अनेक काव्ये ऐकवीत. थंडीचा मोसम, औत्सुक्यपूर्ण हवा हे मला अनेक काव्ये ऐकवीत. त्यातील एक खालील अगदी जीवाचा ताईत झालेले, कालातीतही. या इथे तरुतळी एक वही कवितेची, भाकरी एक अन सुरई एक सुरेची, आणखी एक तू जवळ गात या विजनी, अन हे न रान मग नंदवन ते हेची. उमर खय्यामच्या काव्याचा माधव जुलियन यांनी केलेला हा तरल अनुवाद. असे आगळ्याच आनंदात थंडीत फिरल्यामुळे वा कशामुळेही असो, मी थंडी तापाने आजारी पडले. इजा तिजा होतो की काय, सर्वांच्या मनी पाल चुकचुकली. परी माझ्या नाही, कारण मरायला टेकले तरी पॉझिटिव्ह अप्रोच मरणार नाही. पण ताप उतरेना. टायफॉईडचीही औषधं दिली गेली. फॅमिली डॉक्टरांसही इतिहासाच्या पुनरावृत्तीची धास्ती वाटून प्लुरसीची औषधं सुरू झाली. सुदैवाने मग डॉक्टर मेंडोन्सा यासच पाचारलं गेलं. मग कसून तपासणीसाठी औंध हॉस्पिटली राहावं लागलं. डॉक्टर मेंडोन्सा यांनी सर्व चुकीची औषधे बंद करून टाकली आणि मला घरीच थोडी विश्रांती घ्यायला सांगितलं. यांच्याशी ते पाठीवर थोपटून मनमोकळेपणे बोलले. लग्नाचे आशीर्वादही दिले. औषधे बंद करताच तापही केला. पूर्वी असेच मी निकोप झाले. औंध हॉस्पिटलचा आठवडाही हॉस्टेल ऐसाच मजेत गेला. माझ्याच आसपासच्या वयाच्या तरुण मुली तिथे भेटल्या. शिरोळे नावाच्या तरुणीची 2 छोटी मुलं होती. त्यांच्या गमती जमती ती सांगत असे. मी जणू पाहुणी पेशंट म्हणून पंधरकरने मला गोड गाणं म्हणून दाखवलं. हे माझे घर, हे माझे घर, जगाहूनही असेल सुंदर हे माझे घर. इतकंच काय, शेवडे नामक नर्सनीही भोजन प्रसंगी त्यावेळचे प्रसिद्ध गीत अगदी हावभाव करून म्हटले. त्या तिथे पलीकडे तिकडे माझी या प्रियेचे झोपडे, गवत उंच दाट दाट वळत जाय पायवाट, वळणावर आंब्याचे झाड एक वाकडे, माझी या प्रियेचे झोपडे. एवढा मोठा वॉर्ड किती आनंदून गेला. दुःखातूनही सुख कसे निर्मिता येते याचे ते धादांत उदाहरण होते. त्या दिवसांवरची माझी कथा 27 नंबर ही सत्यकथाने लगेच प्रसिद्ध केली. प्रसिद्ध झालेली ती माझी पहिलीच कथा, तीही प्रभा जुमडे या नावाने. त्यापूर्वी मौजच्या 1954 सालच्या दिवाळी अंकात माझी पहिली कविता आली. त्यानंतरही सत्यकथेमध्ये बऱ्याच कथा कविता आल्या.
या सगळ्या गडबडीत मी 1954 ऐवजी 1956 मध्ये 11वी मॅट्रिक झाले. राजा त्याच वर्षी MSc अप्लाइड मॅथमॅटिक्स झाला. बापू हळूहळू म्हणू लागले होते, आता लवकरच तुझे लग्न होणार प्रभू. नवऱ्याला अरेतुरे करणे गोड नाही लागत. आत्ताच अहोची सवय करून टाक आपली. बापूंनी सांगितल्यामुळे मग मी चुकत माकत नवरा या राजमान्य प्राण्यास चक्क अहो म्हणण्याचा प्रयत्न करू लागले. मी अहो म्हणले की हे माझ्याकडे बघून मिस्किल हसत आणि दादच देत नसत. प्रथम मनी येई, बापूंनी आपल्याला हे आधीच सांगितले, हे किती बरं झालं. नाहीतर मुलं बाळ झाल्यावर ती म्हणतील, अहो बाबा, आणि आपण काय ए राजा म्हणायचं. पण आता पाहावे तो सर्वत्रच अरेतुरेचाच कारभार. काल परवापर्यंत न पाहिलेला नवरा एकदम या गोड मखरात जाऊन बसतो. मग मूल झाल्यावर मैत्रिणीशी बोलताना, अगं आज मधू घरी होता ना, म्हणूनच सोनलला झोपून मी येऊ शकले बाई, असे लाडीक स्वर ऐकू येतात. अर्थातच मधू हा मोठा मुलगा की सांभाळणारा कोणी का नवरा हे ऐकणारीला माहीत असेल तरच कळायचं. असो, रामशास्त्री सिनेमातही सीतामाई प्रथम त्यास एच म्हणते की सासूने अहो म्हणावे असे सांगताही मुरका मारून ती म्हणते, मी नाही जा. पुढे ते न्याय्य शास्त्रीबुवा होताच, इकडे तिकडे इकडून असं म्हटलं, हे सुरू होत नाही का. एवंच या स्त्री मुक्तीच्या राज्यात नवऱ्यांनीच आपला मान राखून घ्यावा, हेच भलं. आमचं लग्न मे 1956 मध्ये झाले. वाडेकर चाळीच्या जवळच्याच कार्यालयात. आई बापू आता वृद्धत्वाकडे झुकू लागले होते. वसूनच उभं राहून सर्व कार्य पार पाडलं. सासूबाई जरी इंग्रजांशी लढा देणाऱ्या थोर कार्यकर्त्या होत्या, तरी त्याही एक हौशी स्त्रीच होत्या. लग्नात मध्यस्थ होते माझे थोरले मेहुणे वासुदेवराव गोटे. त्यांचा त्यावेळी अगदी सँडविच होऊन गेला. ते इकडे बापूंचे थोरले जावई, तर नानांचे आतेभाऊ. परंतु वसूने चतुराईने सर्वांस सांभाळून घेऊन लग्न पार पाडले. गंमत म्हणजे त्याला दोन्ही सुपुत्रच. त्यामुळे माझ्या वेळी आलेले अनुभव पुनरुक्त होण्याचा चान्सच सुदैवाने त्याच्यावर आलाच नाही. त्याचे दोघेही सुपुत्र इंजिनियर झाले. सुना आम्हा सर्वच भावंडांना चांगल्या सुस्वभावी लाभल्या. हे आमच्या सर्वांचं भाग्य. आपल्या सुपुत्रास आपण नेहमीच कुरवाळून घेतो, पण या परक्या घरच्या पोरी जर भल्या स्वभावाच्या न येता तर घरास घरपण राहतं का. परंतु हा विचार अनेक काळात अनेक सुशिक्षित घरातूनही झालेला दिसत नाही. आम्ही उभयताही अनेकदा याचे बळी ठरलोच. बाहेर तर खूप कौतुक सांगायचंय, पण घरात टोमण्या टुचक्यांनी हैराण करून सोडायचे, हाही एक मूक सासूरवासाचा प्रकार अनुभवास येतो. पण मला आधार देणारे लोकही खंदे होते. प्रेमळ पंचवाघ कुटुंबीय विनोदवीर प्रकाश परिचारक. तो चक्क म्हणे, हे बघ प्रभो, ही सारी अक्कलकोटी बीजे. त्यांचे स्वभाव बदलायला तू स्वतःस प्रभो समजू नकोस. साक्षात तो चुकलेला, त्याच्याच चुका आपण भोगत आहोत असंच वाटल्यास समजून घे. मात्र सासरी कसं वागावं लागतं याचे थोडे वस्तुपाठच लेकीस मिळाले. पुढे त्यांनी त्यात मजपेक्षाही जास्त कर्तबगारी दाखवली हे निर्विवाद. खाल्लं तर चावतं, टाकलं तर श्रापतं, अशीच ती अवस्था असते. घरातील सत्पुरुष शास्त्रेही हे सर्व जाणून होते. हाही भक्कम आधार होताच. शेवटची 5 वर्ष मात्र सासूबाई पूर्ण निवळल्या होत्या. उभयतांविषयीची पुस्तकेही झाली. मी समओवी ज्ञानेश्वरी करीत असतानाही सासूबाई, कमला मावशी दोघींचंही मला प्रोत्साहन होतं. शेवटी हेच खरे, चणे खावे लोखंडाचे, तैची ब्रह्मपदी नाचे.
गंमत म्हणजे हे पूर्ण विज्ञानवादी, म्हणजे मी यांना नास्तिकच म्हणते, तर मी निम नास्तिक. तरी 1956 ते आजतागत आम्ही सुखे नैव नांदत आहोत. अर्थात याचं नवल वाटून जातच. वर्षानुवर्ष या संसार अरण्यात दोन गुरगुरणारे प्राणी एकत्र कसं नांदू शकतात? पूर्वी एक बरं होतं, बायको चूल खंडात आणि नवरा कुठल्या तरी खंडात वा बंडात. आता फार तर कचेरीत किंवा कॉलेजात. म्हणूनच विनोदी लेखक दत्तू बांदेकर म्हणून गेले, श्रीहरी श्रीहरी बायकोपेक्षा कचेरी बरी. मावसदीर प्रकाश परिचारक यांचा पर्याय शब्दकोश चालू असताना म्हणाला, बरं आहे बाबांनो, नवरा कोशात आणि बायको गोशात. मी ठासून म्हटलं, का बरं रे, बायको ही जोशात म्हण की जा. कसं का होईना या बोज्जा पावत तरी पोचलोच. मी 64त आणि हे 68त. जनलोकी आम्ही वृद्ध गणलो गेलो तरी शरीर मनाने तसं तरुणच आहोत आम्ही. लेकूरवाळे राजा अंजली. आपण मुखी आहो इतकं घटवलं याचंही कधी कधी खूप वाईट वाटतं. ह्यांना तर फारच. सर्वच बाबतीत यांचं म्हणणं नैसर्गिकतेचे विरोधात कोणीच जाऊ नये. त्याच न्यायास अनुसरून आम्हास योग्य समयी 3 लेकरे झाली. पहिली सुकन्या चिरंजीव सौ वैजयंती बालरोग तज्ज्ञ झाली. ठाणे इथं क्लिनिक हॉस्पिटलातून काम आणि रहिवासही. तिचे पती श्रीयुत दीपक इंगवले हे इंजिनियर, स्टेट बँकेत अधिकारी. दोघेही सुपुत्र हुशार. चिरंजीव मिश्किन उर्फ मनू 12वीत, अमेय 8वीत. दोघेही उत्तम इंग्रजी कविता करतात. खेळातही प्रवीण. मनूने लिहिलेल्या एका विज्ञान कथेला नुकतेच मुंबईच्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळालं. विख्यात शास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉक्टर जयंत नार्वेकर यांनीही त्या कथेची प्रशंसा केली. बँकेच्या कामानिमित्त श्रीयुत दीपक 4 वर्षे मॉरिशसला होते. तिथल्या सरकारी नियमानुसार दोघांना व्यवसाय करता येत नसल्यामुळं वैजूला तिथे डॉक्टरकी करता येईना. बंदिवासातच पडली होती जणू. पण तिथंही मग तिने तरतऱ्हेचे कपडे शिवण्याचा सपाटा लावला. हेही अनुवांशिकतेनं मावशातून भाचीकडे आलेले गुण. मेडिकल स्टिचेसची जागा आता या स्टिचेसनी घेतली. पण आणखी एक विशिष्ट गोष्ट तिने मॉरिशसमध्ये असताना केली. भारत सरकारतर्फे तिथे काम करणारे तज्ज्ञ योगशिक्षक श्रीयुत देवदत्त यांच्याकडून ती शास्त्रशुद्ध योगासनं शिकली. आता डॉक्टरीबरोबरच योगासने शिकवणे हाही तिचा महत्त्वाचा आणि आवडीचा उद्योग आहे. ती उत्तम लेखिकाही आहे. पतिपत्नींचे रक्तगट व संतती या किर्लोस्करमध्ये प्रसिद्ध झालेल्या तिच्या लेखात समाजामध्ये याबाबतीत प्रचलित असलेल्या अनेक गैरसमजांचा तिने अतिशय सोप्या भाषेत शास्त्रीय विश्लेषण करून समाचार घेतला होता. दुसरी कन्या स्वाती इंजिनियर, ARAI या प्रसिद्ध संस्थेत असिस्टंट डायरेक्टर. पती श्रीयुत मिलिंद आठवले हेही इंजिनियर, खासगी फर्ममध्ये सॉफ्टवेअर तज्ज्ञ. अपत्ये चिरंजीव विराज आणि चिरंजीव जुई. दोघेही प्रसिद्ध मराठी माध्यमाच्या शाळेत 8वीत आणि 1लीत. विराजचा सर्व तुकड्यात पहिला नंबर. जुईही हुशार, पण स्त्री जन्मा येऊन चाणाक्ष, चतुर आणि चतुरस्त्रही. तिला सांभाळायला जाताना केव्हा केव्हा मी ज्ञानेश्वरीचे लिखाणही सोबत घेऊन जाई. ती थोडी मोठी झाल्यावरही आम्ही मधून जातच असू. तिची आई किंवा बाबा कामानिमित्त काही दिवस परदेशी जात तेव्हा सुद्धा. तर मी लिहायला बसले की ती म्हणत असे, आजी मी तुझ्या ज्ञानेश्वरी भोवती जोरात सायकल फिरवू का? मला आणि त्या ज्ञानेश्वरीलाही मजाच वाटायची.
लिहिण्यास गती लाभली तीही या नातीमुळे आणि तिच्या जांभळ्या तिचाकीमुळेच. शेवटी आम्ही सर्व समोवी रूपांतर आणि मधले मधले गीताईचे श्लोक तपासत असतानाही विराजनेच मूळ गीताई पुस्तकातून वाचून आम्हाला मदत केली होती. 5-6 वर्षाचाच असूनही त्याचे वाचन अत्यंत अस्खलित होते. मराठी माध्यमात घातल्याचे सार्थक वाटून गेलं. पुढं तो म्हणाला, आजी मी हे सगळं वाचलं, पण मला त्यातलं काहीच कळलं नाही. मी त्याच्या पाठीवर हात ठेवीत म्हटलं, अरे बाळा, मला तरी कुठं कळलंय अजून सगळं. तिसरा सुपुत्र आनंद तथा चंद्रशेखर इंजिनियर स्वयंची कॉम्प्युटरवर बसून कॉम्प्युटर तज्ज्ञ झाला. नंतर सॉफ्टवेअर डीलर होऊन त्याविषयीचे ट्रेनिंगही देत असतो. पत्नी दीपा त्यास साथ देणारी, कोणत्याही प्रसंगी योग्य सल्लागार. पुत्र सुमुख सतत ए ग्रेडमध्ये असतो. यावर्षी पहिलीतून दुसरीत जाताना 97% मार्क मिळवले. सर्व नातवंडास गणित आवडतं याचा आजोबांना खास आनंद. अर्थातच मलाही, कारण जीवनाचे हे गणित सुटायला प्रथम तरी ते उपयुक्तच. एरवी अश्रूंची झाली फुले या नाटकातल्यासारखं व्हायचं की हो. लाल्या प्राध्यापकास म्हणतो, सर तुमची लाईनच चुकली. सुपुत्राने वडिलांपेक्षा पुष्कळ आधीच्या वयात जगाचे अनुभव घेतले. त्याचे परमवाक्य, ये इंडिया कभी नहीं सुधरेगा. मला म्हणतो, आई येईल त्याच्याशी गोड गोड बोलणं सोडून दे. तुमच्या वेळचा काळ राहिला नाही आता. MSc झाल्याबरोबर सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये लेक्चरशिप मिळाल्याने आम्ही आमचं बिऱ्हाड सांगलीलाच थाटलं. मॅथमॅटिक्सचे हेड ऑफ द डिपार्टमेंट प्राध्यापक A.V. गोरे हे अति सज्जन व्यक्तिमत्व. त्यांच्या पत्नी शोभनाताई गोरे आणि शेजारच्या विदुराताई साठे मला मोठ्या बहिणीसारख्याच वाटत. शोभनाताईंची विनया, विदुराताईंची निलिमा व संजय सगळे माझ्याकडे मावशी मावशी करत येत असत. मला अगदी माहेरीच असल्यासारखं वाटे. तीही गमतीदार गाणी म्हणत. निलिमा म्हणे, या आजोबा टेका काठी, नात बघा ही नेसून आली, रेशीम काठी पदर आणि जरीची साडी, माझी हिरवी साडी. संजय एक विनोदी कविता बोबड्या आवाजात पण ठेक्यात म्हणे, टिमकी टोला खातोस काय, भाजीपाला, झोपतोस कुठे चुली पुढे, बायको कुठे झोपते कॉटवर, तू का नाही झोपत, माया येते, मारत का नाहीस, आबरू जाते. कोणाची, या गबरूची. अगदी छातीवर हात ठोकून हसत सांगे, या गबरूची. आता हाच मुलगा ब्रह्मज्ञानावर प्रवचनं करीत आहे. त्याच्या ताईची, निलिमाची अध्यात्म साधना पहाटे 4 पासून सुरू होते. तर विनया परदेशात कॉम्प्युटर तज्ज्ञ आहे. सर्वांची वृत्ती अजूनही अगदी खेळकर. पण सांगलीची नोकरी म्हणजे आळवावरचं पाणीच ठरलं. ह्यांनाही त्याचं काहीच वाटलं नाही. कारण त्यावेळच्या काय आणि आत्ताच्या काय, कॉलेजच्या नोकऱ्या म्हणजे कावळ्याच्या छत्र्या. एकूण जीवनाविषयीच त्यांचे विचार भलतेच विनोदी होते. प्राध्यापक म्हणजे काय तर मोठा मास्तर, इंजिनियर म्हणजे काय वगैरे. त्यामुळेच घरी चालत आलेली बँक ऑफ इंडियाची ऑफिसरची नोकरी त्यांनी स्वीकारली नाही. का तर स्वतःचे हिशेब लिहायला जिथे कंटाळा, तिथे दुसऱ्यांचे हिशेब लिहित बसायचं. आणि आता या काळात भरीत भर म्हणून अफरातफरी करायच्या. त्यांना गणिताच्या उपयोगांविषयी संशोधन करायचं होतं, पण लग्न करून ठेवलं होतं. त्यामुळे स्वतःचे फार लाड करून चालण्यासारखे नव्हते. येईल ती नोकरी स्वीकारणं भाग होतं. मग वर्तमानपत्रातल्या बोटभर जाहिरातीवर
सोलापूरच्या संगमेश्वर कॉलेजचीच अन्नोदक होतं जणू. जसं काही वैजूच्या जन्मासाठी आणि नीरू चारूच्या लग्नासाठीच तिथे प्रविष्टलो. त्याच सुमारास व थोडी आगे मागे सत्यकथामध्ये आलेली माझी कविता हे लिहित असताना एकदम आठवली. ती अशी होती: याच दिशेने चल म्हणालास, नेसत्या वस्त्रानिशी आले, तुझ्या ओंजळीतले पाणी आप खुशीने प्याले. याच दिशेने जायचे खरे, पण फुटलेत फाटे 10. कुठून जायचे ठरव बाबा, कुठे खोदायची सांग गुहा. खांद्याला बांधले बिराड बाजले, तूच रचलेला सारा ग्रंथ. कुशीत आंदुळते तुझेच ओझे, जोजवते आहे संथ संथ. पैंजण फेकलेत केव्हाच वाटेत, का म्हणून विचारतोस पुन्हा. तू मी उतू गेलो आणि काळजांना फुटला पान्हा. ही कविता सत्यकथा मध्ये वाचताच सुप्रसिद्ध कथाकार G.A. कुलकर्णी यांचं मला पत्र आलं. कवितेतील बाबा हा शब्द त्यांना विलक्षण आवडला होता. पुढे त्यांनी लिहिलं होतं: तुम्हा कवींचा मला खासगी हेवा वाटतो. किती सीमित शब्दात तुम्ही पट उलगडून दाखवता. आदरणीय कवयित्री इंदिरा संत यांचं बोट धरूनच जणू माझ्या पहिल्या काही कविता झाल्या. नंतरच्याही कवितास त्यांनी अपार प्रेम दिलं. आम्ही उभयतांनी केलेली समोवी ज्ञानेश्वरी वाचून साक्षात विठ्ठल रखुमाईच लिहिल्या असेच पत्र त्यांनी आम्हास लिहिले. त्या पत्राने आम्ही भारावूनच काय ओशाळून गेलो. विनोद सम्राट पु ल देशपांडे यांचीही पत्र येत. तीर्थरूप नानांविषयी सुहृदांच्या आठवणींचे देशाचा संसार हे पुस्तक त्यांना पाठवताच त्यांचे पत्र आलं. अशी लोकोत्तर माणसे खरंच होऊन गेली का, हा आजच्या सामान्यास प्रश्न पडावा. असेच तुमच्या सासू सासऱ्यांचे जीवन होतं. सासूबाईंचे आजोळगड. सासूबाईंनी आधीच सांगून ठेवलं होतं, सोलापूर अक्कलकोट म्हणजे माझ्या मामा मावशांचंच गाव. भेटेल तो माझा मावस भाऊ आणि दिसेल ती माझी मावशी. हे ऐकताच मी जरा बावरलेच, पण क्षणात सावधही झाले. तर काय, दुसऱ्याच दिवशी प्रकाश परिचारक हा FYला असलेला तरुण मुलगा म्हणजे सासूबाईंचा मावस भाऊ आणि त्याचा चुलत भाऊ बदू नाना हे हजीर. पायरीवर उभे राहूनच प्रकाशनं मिश्किलपणे हसत विचारलं, काय सामान बिमान लागलं ना तर येतो आत, नाहीतर लावशील आम्हालाच कामाला. लोटपोट हसताच मी समजले हे तर बापूंचेच चेले की, आणि माझी भीड एकदम चेपली. बरं झालं, धाकट्या भावासारखेच हे कॉलेजियन्स दिसत आहेत. मग प्रकाश नेहमीच येई, कधी गॅदरिंगसाठी फिशपॉन्ड सांगायला, कधी प्राध्यापकांच्या गमती सांगायला. एकदा एका विनोदी प्राध्यापकावर त्याने चक्क छत्री धरली होती, छात्राचे छत्र म्हणून. मी यांना म्हटलं, बघा हो, हा तुमचीही अशीच गंमत करील एखाद्या दिवशी. पण विनोदाने असे म्हणाले तरी मी त्याचा भला स्वभावही जाणून होते. सर्वांना तो झटून किती मदत करीत असतो तेही मला पुढे अनेक वेळा समजून आले. मग त्याची मोठी बहीण चारूही येऊ लागली, माझ्याच एवढी एखाद्या वर्षाने लहानच. पाहताच ती हसऱ्या चेहऱ्याची मैत्रीण मला फार आवडली. सन्मित्र निळू जठारचे कळत्रच मला तिच्यात दिसू लागलं. सासूबाईंनी प्रथमच घाबरवलं होतं. त्यातलेच हे त्यांचे मावस भाऊ आणि मावस बहीण, त्यांचे एक मामे भाऊ यशवंत माशाळकर असेच कधीमधी येत. पाण्याचे पिंप अजून आणलेले नसल्यामुळे मी बादल्या भरून ठेवत असे. बादल्यांच्या त्या रांगेकडे बघून एक दिवस म्हणाले, राजाचे घर म्हणजे फायर ब्रिगेडच आहे गे. यांना चारूविषयीचा माझा सुविचार सांगताच इकडनं नेहमीप्रमाणे उडवूनच लावणं झालं. म्हणाले, अगं आपण इथं नवीन, ही सगळी माणसं आई साहेबांच्या परिचयाची, आपण कशाला त्यात लुडबुड करायची. परी होणारे न चुकेल, होईल जरी ब्रह्मा तया आडवा. तसंच झालं.
ठकारांचा नकार होता तरी जठारांचा होकारच आला. चक्क ते लग्न जमलं आणि अक्कलकोटला झालं की हो. अजूनही दोघे सुखे नैव नांदत आहेत. दोघी सुकन्याही थोरथोर झाल्या आहेत. सोलापूरच्या संगमेश्वर कॉलेजमधले दिवस एकूण तसे बरे गेले.